टेल मी, ही परिस्थिती रोज तुमच्या घरात पण येते का? तर झालं असं, आज दुपारी आम्ही इडली सांबार केलं होतं आणि निखिलला म्हटलं संध्याकाळी मस्त काहीतरी भाजी भाकरी करते. तर मी त्याला 4 वाजेपासून विचारते की निखिल काय भाजी खायची, निखिल काय भाजी खायची. आणि रोज मी त्याला विचारते, म्हणजे तो ऑफिसला असतं तरी निखिल काय करू रे संध्याकाळी, काय भाजी खायची. निखिलचं उत्तर काय असतं? बनव काय पण तुला जे आवडेल ते. आणि मी बनवल्यावर तू काय करतोस? म्हणजे बनवल्यावर जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा तू काय करतोस? थांब मी पापड चटणी बनवतो, थांब मी कैरी चटणी बनवतो. आणि नाही ना, ते एक वाक्य की काय असतं ते वाक्य? दुसरं काय नव्हतं का भाजीला? एक तर सोमवार आणि गुरुवार माझ्यासाठी इतके कठीण असतात, बाकी वेळेस त्याचं भागून जातं चिकन मटन मासे अंडे याच्यावर. 2 दिवस असतात जेव्हा मी कंटाळते की निखिल काय भाजी करू, काय भाजी करू. आणि आता मला कळायला लागलं की हा फक्त माझ्या घरचा प्रॉब्लेम नाही, हा ऑलमोस्ट प्रत्येकाच्या घरचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा यांचं असं म्हणणं असतं की काहीही कर, आणि आम्ही काहीही केल्यानंतर यांचं असं म्हणणं होतं हेच का केलंस? दुसरं काही ऑप्शन नव्हतं का? तुला काय बोलायचं अजून की वाद घालायचे? तुमच्याकडे पण असं होतं मग का? आज सांग, तू आज काय भाजी खाणार आहेस? अंडे. काहीच उत्तर नाही माझ्याकडे.